या वर्षीची सगळ्यात मोठी आणि आनंदाची अपडेट यूट्यूबने दिलेली आहे। तर ती अपडेट काय आहे हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। सो व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की अपडेट खूप महत्त्वाची आहे। जर तुम्हाला तुमचा चॅनल ग्रो करायचं असेल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयाच। पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑल वरती क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, यूट्यूब संदर्भातल्या माहितीसाठी, गाईडलाईनसाठी, पॉलिसीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा। सो मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर काय अपडेट आहे तुम्हाला थंबनेल वरून थोडीफार कल्पना आली असेलच। आता मी पूर्ण इन डिटेल माहिती सांगते। यूट्यूबने 2025 मध्ये अशी पॉलिसी लागू केलेली आहे ज्यामुळे तुमच्या शॉर्ट्स वरती भरभरून व्ह्यूज येणार आहेत। आणि ही जी अपडेट आहे, ही जी पॉलिसी आहे, ही म्हणजे 31 मार्च 2025 पासून लागू होणार आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, शॉर्ट्स जे आहेत आपल्या चॅनलच्या बाबतीमध्ये खूप मोठं काम करतात। जसं की आपलं चॅनल ग्रो करायचं असेल, आपले सबस्क्रायबर्स वाढवायचे असतील, आपलं चॅनल रँकिंग मध्ये आणायचं असेल, आपलं चॅनल व्हायरल करायचं असेल, शॉर्ट्स जे आहेत खूप मोठी भूमिका बजावतात नेहमीच। पण मध्यंतरी काय झालं होतं, शॉर्ट्स वरती ना खूप कमी व्ह्यूज यायला सुरुवात झालेली होती। हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे। शॉर्ट्स जेव्हा आपण टाकायचो, म्हणजे सुरुवातीला जिथे 5K 6K व्ह्यूज यायचे, तिथे आता फक्त 500 600 700 एवढेच व्ह्यूज येत होते। हे तुम्ही देखील अनुभवलं आहे आणि हे मी देखील अनुभवलं आहे। आणि यामुळे ना खूप लोक डिमोटिवेट झाले। आणि तेच शॉर्ट्स किंवा तशाच रील्स जेव्हा आपण इन्स्टावरती टाकतो किंवा आपल्या दुसऱ्या अदर हँडल्सवरती टाकतो, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला भरभरून व्ह्यूज येतात। आणि शॉर्ट्सवर टाकल्यावर नंतर शॉर्ट्सवर खूपच कमी व्ह्यूज येत होते, म्हणून खूप लोक डिमोटिवेट झाले होते। आणि त्यामुळे ना त्यांचं थोडंसं शॉर्ट्स टाकण्याकडे दुर्लक्ष होत होतं। हे यूट्यूबने हेरलं। यूट्यूबला समजलं की लोक शॉर्ट्सवरती कमी फोकस करत आहेत। यूट्यूबने शॉर्ट्स का आणले? यूट्यूबने शॉर्ट्स आणले इंस्टाग्रामच्या रील्सला कम्पीट करण्यासाठी, कॉम्पिटिशन देण्यासाठी यूट्यूबने शॉर्ट्स आणलं होतं। कारण की यूट्यूब बघत होतं की लोक जे आहेत इन्स्टाच्या रील्सवरती खूप जास्त फोकस करत आहेत। सुरुवातीला टिकटॉक होतं। टिकटॉक जेव्हा बॅन झालं तेव्हा इन्स्टाने टिकटॉक सारखंच इन्स्टाचं रील आणलं आणि मग लोकांनी त्या रीलला देखील भरभरून प्रतिसाद दिला, भरभरून प्रेम दिलं। आणि मग रील लोक खूप प्रमाणात बनवायला सुरुवात केली लोकांनी। आणि हे यूट्यूबने बघितलं। यूट्यूबने तशाच शॉर्ट फॉर्म मध्ये शॉर्ट्स यूट्यूबवरती आणले, जे रीलला कॉम्पिटिशन देत होते आणि शॉर्ट्स भन्नाट चालले। म्हणजे शॉर्ट्समुळे खूप लोकांचं करिअर झालं, शॉर्ट्समुळे खूप लोक व्हायरल झाली, शॉर्ट्समुळे खूप लोकांचं इन्कम सुरू झालं। कारण की सुरुवातीला शॉर्ट्सवरती भरभरून व्ह्यूज यायचे। शॉर्ट्समुळे, खरं सांगते, शॉर्ट्समुळे लोक व्हायरल होतात। आणि जर तुमचा एखादा शॉर्ट व्हायरल गेला ना की तुमचं चॅनल व्हायरल होऊन जातं आणि मॉनिटाईज देखील होऊन जातं। शॉर्ट्स एवढे महत्त्वाचे भूमिका जे आहेत ते प्ले करत आहेत, रोल बजावत आहेत। पण शॉर्ट्सवरती खूप कमी व्ह्यूज यायला सुरुवात झाली आणि खूप लोक डिमोटिवेट झाले आणि त्यांनी शॉर्ट्स टाकायलाच बंद केलं। त्यामुळे यूट्यूबचं जे अर्निंग आहे ते कमी झालं, कारण की शॉर्ट्समुळे देखील यूट्यूबला खूप जास्त प्रमाणात फायदा होतो। आणि त्यामुळे यूट्यूबने खूप मोठी अशी अपडेट आणलेली आहे, जी 31 मार्च पासून लागू होणार आहे। तर काय आहे अपडेट? तुमच्या शॉर्ट्सवरती आता भरभरून व्ह्यूज यायला सुरुवात होणार आहे 31 मार्च पासून। सुरुवातीला शॉर्ट्सचे व्ह्यूज काउंट व्हायचे त्याच्या टायमिंगवरती, म्हणजे ठराविक टायमापर्यंत जेव्हा शॉर्ट्स बघितला जायचा त्यानंतरच तो एक व्ह्यू काउंट व्हायचा। सुरुवातीला असं होतं। आता सपोज मी शॉर्ट्स बघत आहे आणि शॉर्ट्स बघताना मी फक्त 1 आणि 2 सेकंदच शॉर्ट बघितला आणि लगेच स्वाईप आउट केलं, म्हणजे मी तो शॉर्ट्स पूर्ण बघितलाच नाही, तर तो शॉर्ट पूर्वी काउंट नव्हता व्हायचा। पण आता मात्र जेव्हा तुम्ही स्क्रोल करता, एखादा शॉर्ट तुमच्या डोळ्यासमोर येतो, भलेही ते 2 सेकंद 3 सेकंद का असे ना, तो शॉर्ट्स काउंट होणार, त्याचा व्ह्यू काउंट होणार। पूर्वी असं नव्हतं, पण आता मात्र यूट्यूबने शॉर्ट्सवरती मिनिमम कोणत्याही टायमिंगचं असं काहीच पाबंद किंवा काहीच मर्यादा ठेवलेली नाहीये। तुमच्या समोर कोणताही एक शॉर्ट आला, तुम्ही भलेही तो 1-2 सेकंद जरी बघितला असेल तरी देखील तो ॲज अ व्ह्यू म्हणून काउंट होणार। आणि त्यामुळेच जेवढे आपले शॉर्ट्स लोकांच्या नजरेखालून जातील तेवढे व्ह्यूज आपल्याला मिळतील, तेवढे व्ह्यूअर्स आपल्याला मिळतील।
आणि तुम्हाला माहिती असेल शॉर्ट्समुळे आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. लास्ट 90 डेजमध्ये जर 10 मिलियन व्ह्यूज तुमच्या शॉर्ट्सवरती येणारे असतील किंवा 10 मिलियन व्ह्यूज तुमच्या शॉर्ट्सवरती आले असतील तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. म्हणून ही खूप सुवर्ण संधी आहे, मोठी संधी आहे तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी, तुमचं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी. कारण की भरभरून व्ह्यूज मिळणार आहेत आणि 10 मिलियन व्ह्यूज जर लास्ट 90 डेज म्हणजे किंवा लास्ट 3 महिन्यामध्ये 10 मिलियन व्ह्यूज तुमच्या चॅनलवरती आले, शॉर्ट्सवरती आले तर तुमचं चॅनल जे आहे मॉनिटाईज होणार आहे. त्यामुळे भरभरून शॉर्ट्स टाका आणि भरभरून व्ह्यूज मिळवा. यामुळे हाच फायदा होणार आहे. शॉर्ट्समुळे आपल्याला आपले सबस्क्रायबर्स मिळणार आहेत, शॉर्ट्समुळे एंगेजमेंट वाढणार आहे, शॉर्ट्समुळे आपलं चॅनल रँकिंगमध्ये येण्यासाठी मदत होणार आहे, शॉर्ट्समुळे चॅनल व्हायरल होण्यासाठी मदत होणार आहे. आणि एकदा का चॅनल व्हायरल झालं किंवा एखादा शॉर्ट्स जर व्हायरल झाला तर तुमचं चॅनल जे आहे आपोआप ग्रो होणार आहे. तर वेळ कसली बघताय, शॉर्ट्स टाकायला सुरुवात करा. जे लोक आतापर्यंत शॉर्ट्स टाकत नव्हते, ज्यांच्या डोक्यामध्ये हे होतं की शॉर्ट्समुळे आपल्याला वायफळ सबस्क्रायबर्स मिळत आहेत किंवा शॉर्ट्समुळे काहीच होणार नाहीये, तर असं नाहीये. शॉर्ट्स खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पहिल्यापासूनच सबस्क्रायबर्स वाढवण्याच्या गोष्टीमध्ये म्हणा किंवा चॅनल व्हायरल होण्याच्या गोष्टीमध्ये म्हणा, शॉर्ट्स खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आणि जे मध्यंतरी शॉर्ट्सवरती व्ह्यूज येण्याचे कमी झाले होते ते युट्यूबने हेरलं आहे आणि युट्यूबने आता त्यामध्ये सुधारणा केलेली आहे. तर 31 मार्च पासून तुमच्या शॉर्ट्सवरती जे आहे भरभरून व्ह्यूज येणार आहेत. शॉर्ट्स जर त्या क्वालिटीचे असतील, चांगल्या क्वालिटीचे असतील, चांगलं कंटेंट असेल तर शॉर्ट्स तुमचा व्हायरल देखील जाऊ शकतो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे, ट्रेंडिंग टॉपिकचे, चांगल्या कंटेंटचे शॉर्ट्स बनवा आणि व्हायरल व्हा. आणि युट्यूबने हे देखील क्लिअर केलेलं आहे की या शॉर्ट्स पॉलिसीमुळे YPP वरती म्हणजे युट्यूब पार्टनर प्रोग्रामवरती कोणत्याही प्रकारचा फरक होणार नाहीये किंवा बदल होणार नाहीये. जो युट्यूब पार्टनर प्रोग्राम पहिला होता म्हणजे तुम्हाला 1000 सबस्क्रायबर्स लागणार आहेत, लास्ट 365 डेजमध्ये 4000 वॉच टाइम लागणार आहे किंवा लास्ट 90 डेजमध्ये 10 मिलियन व्ह्यूज लागणार आहे शॉर्ट्सवरती, हा YPP प्रोग्राम किंवा युट्यूब पार्टनर प्रोग्राम हा सेम राहणार आहे. कोणत्याही प्रकारचा यामध्ये बदल होणार नाहीये. बदल फक्त तुमच्या शॉर्ट्सच्या व्ह्यूजमध्ये होणार आहे. तुम्हाला एंगेजमेंट जास्त मिळणार आहे. किती लोकांनी किती जास्त प्रमाणात शॉर्ट्स बघितले आहेत, किती वेळा शॉर्ट्स बघितले आहेत हे देखील सगळं काउंट होणार आहे. त्यामुळे तुमचं चॅनल जे आहे अजून जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि जेवढ्या जास्त प्रमाणात आपलं चॅनल लोकांपर्यंत पोहोचेल तेवढी जास्त पॉसिबिलिटी असते आपलं चॅनल ग्रो होण्याची. त्यामुळे शॉर्ट्स टाकायला सुरुवात करा. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल आणि आनंदाचा देखील वाटला असेल. खूप दिवसानंतर अशी काहीतरी गुड न्यूज युट्यूबने दिलेली आहे. सो या गुड न्यूजचा पुरेपूर फायदा घ्या. आणि अजून तुमच्या काही प्रश्न असतील, कमेंट असतील तर मला कमेंट करून खाली विचारा. त्या प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देईल. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.